मार्केटिंग देते. आजही मी रात्री 12 वाजता जरी गेलो ना तरी एवढा नुसतं असतो घरी घेत जातो तेव्हा. आणि तोच नोकरीवाला माणूस असेल तर पण याला सकाळपासून त्या बॉसने ना आता मार्केटिंगची माणसं बघा तुम्ही कुठे पण बघा ऑलवेज ऍक्टिव्ह. त्या लोकांना भेटून एक प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये आला. आज लोक व्यक्तिमत्व विकास शिकण्यासाठी जातात. आज मी लोकांना व्यक्तिमत्व विकास शिकवतो पण आम्हाला कोणी शिकवलं नाही. कारण का मार्केटिंग मधूनच शिकलो. आज कोणाशी कसं बोलायला पाहिजे, किती रागीट व्यक्ती असेल त्याला जरी किती राग आलेला असला तरी त्याचा राग कसा शांत करायचा. कोण जास्त ओव्हर एक्साइटेड असेल तर त्याला कसं लाईनीवर आणायचा, कुणाशी कसं बोलायचं, हे सगळं आता बऱ्यापैकी आपण शिकलेलो आहोत. मतलब मार्केटिंग ने सिर्फ पैसा ही नहीं दिया तो उस पैसे का कैसा यूटिलाइज करने का वो भी हमें सिखाया. मार्केटिंगला कमी क्षेत्र समजू नका मित्रांनो. जर माझ्यासारखा माणूस मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतो, स्वतःची एक इंडस्ट्री उभी करू शकतो तर मार्केटिंग काय नाही देऊ शकत. आज मला सांगा मार्केटिंग आज एवढे बिझनेसेस आहेत, एवढ्या इंडस्ट्रीज आहेत. आता तुम्ही आपने धीरूभाई अंबानी जी का नाम लिया, ये लोग बड़े भी बने, इनके पास एजुकेशन था, लेकिन उनके पास एक स्किल था कि जब भी कोई आदमी कोई इंसान उनके सामने आता था ना तो वो क्या करते थे उसको, जब आप काम करोगे ना जितनी आपको तकलीफें आएगी, चैलेंजेस आएंगे ना, उसमें आपका जो व्यक्तिमत्व है, आपका पर्सनालिटी है ना, वो अलग तरीके से क्या होता है, डिजाइन होता है. आपको मालूम पड़ता है कि पैसा कमाने के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है. आपको मालूम पड़ता है कि पैसा आने के बाद उसको किस तरीके से मैनेज करना चाहिए. आपको मालूम पड़ता है कि सेविंग का इंपॉर्टेंस क्या है. आपको मालूम पड़ता है कि इन्वेस्टमेंट क्यों करना चाहिए. आपको मालूम पड़ता है कि पैसा आने के बाद उसको फायदे में कैसे लाना चाहिए. तो ये सब चीजें आपको मार्केटिंग से. तो एक बार मार्केटिंग के लिए हम जोरदार ताली बजाएंगे जोर से. अभी मैं आपको 7 हैबिट्स बताने वाला हूं. अगर ये 7 हैबिट्स आप लोगों ने अपने अंदर डाल दिए तो आप मार्केटिंग के बिजनेस में बहुत अच्छी तरीके तरक्की कर सकते हो. आप सुनने के लिए बेताब हैं? मुझे लगता है उधर भी कुछ कुर्सियां खाली है तो उधर बैठे वाले लोग बाहर वाले अंदर हो ना, बाहर वाले इधर भी नहीं हो सकते. तो जॉब के अलावा हम और क्या कर सकते हैं. बिजनेस कर सकते हैं, बराबर है. लेकिन बिजनेस में क्या लगता है, बराबर है, कैपिटल लगता है. कितना कैपिटल लगता है. समजा मला दुकान टाकायचं कल्याणमध्ये, तर पहिले दुकान खरेदी करण्यासाठी किती पैसा लागेल मला. डिपेंड आहे पण एक जनरल तुम्ही सांगू शकता. मला वाटतं 1.5-2 लाख आता कोणत्या हिशोबाने त्यांनी सांगितलं मला माहिती नाही. पण जर एक जागा घ्यायची असेल कल्याणमध्ये तर 10 लाख तुम्हाला जागेसाठी लागतील. त्याच्यानंतर दुसरी जागा घेऊन बदल बसणार का, मग काय करणार, बांधलेली जागा घेणार. मग त्याच्यामध्ये आतमध्ये भरणार काय, फर्निचर करणार, बरोबर है. उसके बाद जो भी आपका प्रोडक्ट्स है जो आप बेचने वाले हैं वो आप उधर मटेरियल भरोगे. उसके बाद स्टाफ रखेंगे ना कि एकटंच नाचत राहणार, तातय नाही ना. तिथं तुम्हाला काय द्यावं लागणार, स्टाफला काय द्यावं लागणार, अपडेट करणार. त्याच्यानंतर बरोबर बोलू, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, नंतर काय वॉटर पाणी टॅक्सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बराबर है. और क्या क्या है क्या. अभी इतना सब कुछ करने के बाद भी
सक्सेस का कितना गारंटी है? कितना परसेंटेज गारंटी है? क्या करेंगे हम? नोकरी मधून काय मिळत नाही, बिझनेस करू शकत नाही, मग करणार काय? मला माहिती आहे, माझ्या सिनियरने मला काय सांगितलेलं, माझा मुलगा आहे, त्याने मला सांगितलं उद्या तुझ्या मुलाने SSC मध्ये जर 90% मिळवले आणि त्याला डॉक्टर व्हायचं आहे, किती खर्च आहे डॉक्टर बनायला? आता मला सांगा, माझ्या मुलाने किंवा मुलीने SSC मध्ये 90%पेक्षा जास्त मार्क मिळवले, त्याने त्याचं काम केलं आणि त्याला डॉक्टर बनायचं, पण बाप म्हणून जर मी लायक नसेल, म्हणजे 50 लाख द्यायला, तर बाप म्हणून घ्यायला माझी लायक आहे काय बोलतो? क्या बोलेगा वो? पैदा क्यों किया? आपण बोलतो ना मुलांना, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, मी नाही रे केला, तू तरी कर. कशाला कशाला करायचं त्याने? कशाला करायचं? तुम्ही काय करणार आहे? काय देणार त्याला? हा, ही डिग्री देणार? ही देणार? कशाला ती? कशाला? नका शिकू, पाठवू नका. मत भेजो. वो BA BCom करके ना 5-5 10 की नौकरी करके ना मन में गाली देंगे, क्योंकि उसकी लायकी है 90% लेके डॉक्टर होने की, लेकिन हम उसको किधर भेज रहे हैं? नौकरी करायला पाठवतोय. असं मी तुम्हाला ना सांगितलं, तुम्ही मला सांगत बॉस मला सांगत मत भेजो. मला रात्री झोप नाही लागली, माझा मुलगा तेव्हा 4 वर्षाचा, किती हा बरोबर बोलतोय, बाप करून फायदा घ्यायचा. मला माहिती है ये साल SSC में मेरे बेटे को 92.5% और ये साल का मेरा जो मैच्योरिटी है टोटल वो है 16 लाख नेट कैश. बाजूला ठेवलं, कारण फावल्या वेळेमध्ये टाइमपास नाही केला. दुकानदाराच्या नात्यावर जाऊन गप्पा मारत नव्हतं, फालतू मार्केटिंग करत नव्हतं. फालतू म्हणजे कुठचं मार्केटिंग? ते माझं काम आहे. संध्याकाळी जाऊन भाज्या घ्यायला माझं काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे केलंय. TV बघणं माझं काम आहे, टाइमपास करायला. 10 वर्षापूर्वी तरी वेगळी गोष्ट होती. आजचं काय परिस्थिती? 1000 रुपये सिलेंडर आहे. अरे 10,000च्या पगाराने मी तर बोलतो मुंबईमध्ये राहूच नाही, आणि मुंबईत गावाला जरी तो जाऊन काय करणार? गावाला पण आता काय पिकत नाही. गावाला हम लोग बिजनेस नहीं कर सकते हैं, जॉब में हमारा भला नहीं हो सकता, तो करेंगे क्या हम लोग? काय करणार? कशाला त्या मुलांना शाळेमध्ये टाकायचं आणि कशाला त्यांना उगाच बिचारांना BA BCom करून लाईनी लावायचं? मी काय विचार केला, मार्केटिंग बिझनेस मस्त आहे. का माहिती आहे का? बघा, आपल्या मार्केटिंग मध्ये काय कॅपिटल लागतं? कॅपिटल म्हणजे काय? भांडवल आहे ना. आणि रॉ मटेरियल म्हणजे काय? कच्चा माल.
तुमच्या बिझनेसला दोन गोष्टी लागतात, एक आहे कैपिटल आणि एक है रॉ मटेरियल। अपने बिजनेस में कैपिटल क्या है? और रॉ मटेरियल क्या है? आपल्या बिझनेस मध्ये भांडवल आहे वेळ आणि कच्चा माल काय आहे? वेळ कुठे मिळतो? अपने को दिखाना पड़ता है। और लोग किधर मिलेंगे? अपने आजू बाजू में। और कितना अच्छा बिजनेस है, टाइम मेरे पास ऑलरेडी है और लोग मेरे आजू बाजू में है। और ये बिजनेस कितना देगा आपको कमा के? सर कितने देगा कमाओ? लैक्स ऑफ रुपीज पर मंथ आप कमा सकते हो। कितना स्मार्ट बिझनेस आहे। मी बोललो अरे यार एवढा चांगला बिझनेस माझ्याकडे असताना मी कशाला इकडे तिकडे रिस्क घेतो, लायबिलिटीज मध्ये फिरतो। और अपने बिजनेस में लायबिलिटी है जीरो लायबिलिटी। आदमी पैसा दे रहा है, कसं करणार? तिथे दुसऱ्याकडे जायचं म्हणजे लाज वाटते ना। 90% मुलाला लाईनीत उभं करायला लाज नाही वाटत। उद्या मुलांचे लग्न करायला पैसा कमी पडल्यावर लाज नाही वाटणार, तेव्हा मागणार ना कोणाकडे तरी। कोणाकडे मागणार? बॉसकडे मागणार, मालकाकडे मागणार, घरातल्या लोकांकडे मागणार। पैसा दे दो मेरे को, मैं बाद में आपको लौटाता हूँ। इसको मालूम ही नहीं कभी लौटा सकता है कि नहीं। ये क्या लौटाएगा? ये लौट जाएगा। आपल्या बिझनेसचं वैशिष्ट्य काय माहितीये का तुम्हाला? सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टी इझिली मिळतात। आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे येता ना एकटे येता, नंतर किती लोकांना आणता? समजा आपण असं बोलू तर 5 लोकांना तुम्ही आणला, 5 लोक पुढे किती लोकांना आणणार? किती आणणार? 5 दुने 10 लोक आपण समजूया। आता पण 2-2 तर गणित पकडूया, बरोबर आहे ना? मला सांगा उद्या तुमच्याकडे 100 लोकांची टीम झाली, बरोबर आहे? त्याच्यापैकी फक्त 20 लोक जरी मार्केटमध्ये गेले आणि तर तुमचा आपला प्लॉटचा प्लॅन कसा आहे? प्लॉटचा प्लॅन जर आपण हे केला, समजा 20 लोकांनी सेल केला, 160 रुपये स्क्वेअर फीट आहे। ओके, 1000 स्क्वेअर फीट म्हणजे 1,60,000 प्लॉट पडतो। 1,60,000 प्लॉट पडतो, बरोबर आहे ना? म्हणजे या 20 लोकांनी जरी सेल केला तर ह्या माणसाला किती मिळतील? त्याला मिळतात म्हणजे जो डायरेक्ट सेल करतो त्याला 2400 रुपये मिळतात। ओके, आणि मध्ये मग पर्सेंटेज खाली 20 लोक आहेत, त्यांनी सेल केलं त्यांना किती मिळेल? पहिल्या रँकला 20% आहे, दुसऱ्या रँकला 5% आहे, ओके, तिसऱ्या रँकला 3%। 3% है, तो इसके ऊपर 3% ना कितना आएगा? 1,60,000 पे कितना आएगा? 50%, जवळजवळ 4,500 रुपये होतात, बरोबर आहे? आता मला सांगा हे 5,000 कमवायला तुम्ही मार्केटमध्ये गेलात काय? कोण गेला? तुमची माणसं गेली ना, तुम्ही कुठे? कदाचित घरात असाल किंवा उद्या जाऊन 1000 लोक झाली तर, 10,000 लोक झाली तर, 1,00,000 लोक झाली तर, मतलब ये बिजनेस जो सिस्टम है ना उसके बारे में मैं बात कर रहा हूँ। इधर मल्टीपल इनकम क्यों है? क्योंकि जब आप काम करते हो और आपके लिए बाकी के लोग काम करते हो, आपके लिए नहीं करते, वो एक्चुअली खुद के लिए करते हैं। लेकिन जब वो खुद के लिए काम करते हैं तो आपके लिए भी क्या जमा हो रहे हैं? और एक्चुअली आप फिजिकली काम नहीं कर रहे। तो इसीलिए ये बिजनेस में ताकत है आपको ये दो चीजें देने के लिए, टाइम फ्रीडम और फाइनेंशियल फ्रीडम। मतलब क्या है? आपके नीचे जो लोग आपके साथ में काम कर रहे हैं वो काम कर रहे हैं, उसके जरिए आपके लिए इनकम हो रहा है, तो आपको क्या हो रहा है? पैसा मिल रहा है। आप खुद कमा नहीं रहे हो, लेकिन एक सिस्टम आपको कमा के दे रही है। और उसके अलावा आपके पास टाइम भी बच रहा है।
फिर कल आगे जाने के बाद आपको खुद मार्केट में जाके काम करने की जरूरत नहीं, आपको क्या करना है, ऐसा मीटिंग लगाने का, लोगों को मोटिवेट करना है। और बाकी का समय आप अपने फैमिली के लिए दे सकते हो और अपने जो भी कुछ तुम्हाला जे आवडतं ते करू शकता। पण आज जर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रियलिस्टला विचारला, एखाद्या उद्योगपतीला विचारला तर तुमच्या लक्षात येईल की त्याला किती त्रास आहे, त्याला किती टेन्शन आहे। कारण मी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देतो, मला माहिती आहे त्यांची झोप आणि रात काय कुठे गेलेलं असतं ना त्यांना माहिती नाही। ऐसा स्मार्ट बिजनेस हमें करना चाहिए। आज मुझे बताइए, इधर जीरो लायबिलिटी है, आपको कुछ टेंशन नहीं है, आपके लिए लोग आजू बाजू में घूम रहे हैं, आपके पास समय अवेलेबल है, तो ऐसा बिजनेस करना चाहिए कि नहीं करना चाहिए? नाही करायचं? अजून नाही तुम्हाला देणार वारसा, आता हे पण नाही करायचं, नाही करणार, तर मग आता काय करणार तू? एवढा स्मार्ट बिझनेस मी केला, सेम सिस्टीम मध्ये मी काम केलं, 10 वर्षात मी माझी स्वप्न पूर्ण केली, 10 वर्षात मी माझी कंपनी उभी केली, 10 वर्षात मी मला स्वतःमध्ये मला काय बदल घडवून आणायला पाहिजे त्याच्यावर मी काम केलं, 10 वर्ष मी हजारो लाखो लोकांना भेटलो, त्यांचे स्वभाव जाणून घेतले, कसं कोणाशी बोलायला पाहिजे, कसं कोणाशी वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे। आज मल्टीप्लेक्स मध्ये 300-400 रुपये देऊन आम्ही फॅमिली जाऊन पिक्चर बघतो। एक जमाना होता पिक्चर पण बघायला जाताना, आता किती आहे? नाही 4 व्हीलर शिवाय फॅमिलीला कुठे फिरवलं नाही, ट्रेन मधून कधीच नाही, कशाला ट्रेन मधून जायला पाहिजे? का म्हणून आपल्या फॅमिलीने ट्रेन मधून फिरायला पाहिजे? का म्हणून सेकंड क्लासने प्रवास करायला पाहिजे? फर्स्ट क्लास मधूनच प्रवास करना। माझा जन्म, मैंने पहले आपको सवाल पूछा, ऊपर वाले क्यों भेजा है? तकलीफें झेलने के लिए आप लोग को, तकलीफें झेलने के लिए आपको इधर भेजा है। जितने भी लोग सक्सेसफुल हुए देखो कितने लोगों का एजुकेशन है, कुछ नहीं है एजुकेशन। हम लोगों में एक ही गुण है, कौन सा गुण है मालूम है? जो हमारी तकलीफ ज्यादा बढ़ाता है, ये है आलसी। हम लोग आळशी आहोत आपण। काय चिंता नहीं हम लोग फैमिली की, कुछ पड़ी नहीं है हम लोग को। हम लोग का इस्तेमाल दूसरे लोग कर रहे हैं। हम लोग टीवी देख रहे हैं, टीवी चलाने वाले पैसा कमा रहे हैं। हम लोग मैच देख रहे हैं, मैच खेलने वाले पैसा कमा रहे हैं। हम लोग खरीदारी कर रहे हैं, बेचने वाले पैसा कमा रहे हैं। क्या चल रहा है? नाटक चल रहा है। इतना अच्छा सिस्टम हमारे लिए अवेलेबल, और तभी मैंने डिसाइड किया कि अगर मुझे मेरे लाइफ में चेंजेस लाना है तो मुझे इस सिस्टम में काम करना पड़ेगा और मेरे लाइफ को चेंज करना पड़ेगा। तो अभी आप लोग इस सिस्टम में काम करेंगे, करेंगे कि नहीं करेंगे? करेंगे, जोर से बोलो। आई लाज बीज बाळगायची नाही, मागितल्याशिवाय काय मिळत नाही या जगामध्ये। मी तुम्हाला आता पण सांगतो, अगर आप नहीं मांगोगे तो आपको कुछ नहीं मिलेगा, लेकिन मांगने के एटीट्यूड से मत जाइए, जाते समय देने के एटीट्यूड से कि मुझे कुछ तो अच्छा देना है, लोगों को देना। तो अभी मैं कुछ 7 आदतें बताने वाला हूँ। अगर उन आदतों को आप अपने लाइफ में अगर अपनाओगे तो आपकी लाइफ में बहुत से बदलाव आ सकते हैं। मैं ज्यादा समय आपका नहीं लूंगा, ओके? तो देखते हैं ओके आदतें, जो आदतें मैंने अपने अंदर डाली और जिसके कारण मुझे थोड़ा बहुत फायदा हो गया, वो मैं आपको बताने वाला हूँ। सबसे पहली आदत है, सर मी काय व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि कॅमेरा कसं झाला मला, तुम्ही काय करता का पुढे? मस्त पकडलाय कॅमेरा, खरंच नाही कॅमेरा आहे ना, छान पकडलाय। आपण त्याला टाळ्या वगैरे, तर मी म्हटलं तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं? चांगलं वाटलं। आपण काय करतो? उलट करतो। काय करतो? रशामध्ये नाही करणार,
पोरगा घरी जरी आला ना, तो काय त्याला काहीतरी सांगायचं असतं, हा गाढवा किती दप्तर ठेवलं काय. प्रशंसा केल्यावर लोकांना बरं वाटतं, म्हणून आपण नेहमी दुसऱ्याची प्रशंसा करायला शिकतो. तुम्ही ज्या व्यक्तीच्या घरी जाता किंवा ज्याला भेटतात तेव्हा त्याच्या चांगल्या गोष्टींची प्रामाणिकपणे प्रशंसा करा, खोटी नका करू. आता आता हेमंत सरांनी सांगितले मग उद्यापासून जाऊन आपलं चालू तो चांगला असतो, तो चांगला बोलतो, असं नाही. हे चांगलं आहे का प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही चांगलं. एखाद्याच्या घरी गेला तुम्हाला इंटेरियर, आता आपला प्रॉब्लेम उलटा असतो, इंटेरियर जर आवडलं ना तर आपण स्तुती नाही करत, ऍक्च्युअली एवढं इंटेरियर काय त्याला शाणा समजतो काय. मला इंटेरियर आवडलं ना त्याच्या घरी गेल्यानंतर स्तुती इंटेरियर तुम्ही माणसाला ना त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केला, आप जैसे आप उसके बारे में बातें करना चालू कर देते ना उसे अच्छा लगता, अपने को नहीं अच्छा लगता है, मग आपण खुश असतो, माझ्याबद्दल विचारतो. आणि जरा आपल्याबद्दल पण बोललं की आपण म्हणजे ऍप्रिशिएशन. आज बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या. बऱ्याच वेळी आपण प्रोत्साहन देत नाही, आपण काय करतो, तो रडायला लागला की आपण पण अरे बरोबर आहे, वाटत लागले रे सगळी, तो बोलतो यायला माझ्यासारखाच आहे, आपण हा वाटला मी वाटलं, दोघांची सगळ्या रड्या लोकांची टीम म्हणते का, रडे लोक टीम म्हणते और जो लोग रोना चालू कर देते. ऐसा नाही करणार. तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्याच्या घरी घेता, तुम्हाला वाटलं प्रॉब्लेम आहे तर तिथे तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, उपयुक्त केलं पाहिजे, त्याला मोटिवेट. आता तुम्ही इथे सगळे बसलेले आहात, तुम्हाला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय की माझा कंटाळा आलाय, म्हणजे मी जे काही बोलतोय त्याच्यामुळे तुम्ही काय होताय, मोटिवेट होताय. तो हमारे में और एक आदत हमें डालनी है, वो कौन सी है, मतलब पहला एप्रिसिएशन, बाद में मोटिवेशन, और तीसरा है आपल्याला तोंड किती दिलं आहे, कान किती दिले आहे, आपण जास्त कशाचा वापर करतो, आजपासून आपण तोंडाचा जास्त वापर नाही करतो. आज तुम्ही घरात बघा सगळीकडे एकच प्रॉब्लेम, कोणता, नवरा बोलणार बायको माझा ऐकत नाही, बायको बोलणार नवरा माझा ऐकत नाही, पोरं बोलणार आई बाबा माझे ऐकत नाही, आई बाबा बोलणार पोरं माझं ऐकत नाही, शिक्षक बोलणार विद्यार्थी आमचं ऐकत नाही, विद्यार्थी बोलणार शिक्षक आमचं ऐकत नाही, तुम्ही बोलणार सर आमचं ऐकत नाही, सर बोलणार हे ऐकत नाही, बरोबर आहे. किसी को मिळते हो ना, तो काय बोलतोय ना हे शांतपणे ऐकून घ्या, तो त्याच्याबद्दल सांगणार. तुम्हाला माहिती डॉक्टरकडे आपण गेलो आणि पोटात दुखतंय तर डॉक्टर पहिलं औषध कसलं देतो, पोट खाली होण्याचं आणि नंतर तो दुसरं औषध देतो पोट व्यवस्थित करण्याचं. तर तुम्ही एखाद्याकडे गेलात ना तर पहिलं त्याचं काय ना, तो मोकळा मध्ये, तो खाली हो जाएगा ना, तो फिर वो रेडी हो, हाँ चला सांगा तुम्ही काय सांगा कशाला आलेला तुम्ही, हाँ अपने को ग्रीन सिग्नल तब मिलता है. तो क्या होता है, हम लोग क्या करते हैं, पहला ही हम हाँ इजी ग्लोबल सर एक मिनिट, तो बोलतो हा आला काहीतरी हा हेच करतो वाटतं, नेहमी भेटतो तेव्हा काय घेऊनच येतो आणि तुम्ही तिकडे दिसतात तेव्हा इकडून जाणार, मग तुम्ही पळताय अरे कुठे गेला, इकडे ह्या गतीत गेले की काय गेले. ऐका ना तो काय सांगतोय. लोकांना बडबड करणारी माणसं आवडत नाही, का आवडत नाही, आला तर तावणार कधी जाईल तेवढा बरं. पण प्रत्येकाला ना स्वतःबद्दल सांगायची काहीतरी इच्छा, हर एक आदमी को, हर एक इंसान को ना ये आदत रहती है, मेरे पास जो कुछ है वो मैं दूसरों को बताऊं, क्योंकि उसका कोई सुनता नहीं. घर में कोई सुनता है, वो पुरुष व्यक्तींना विचारतो कोण ऐकतं काय घरात आपलं, बघा किती कॉन्फिडेंटली सांगतात. मग प्रत्येकाला आवडत होतं की माझं कोणीतरी ऐका. इसीलिए हमको मौका देना है, बी अ गुड लिसनर. हमें एक अच्छा श्रोता होना चाहिए. अगर हम अच्छा श्रोता होते हैं तो ही हम अच्छा वक्ता बन सकते हैं.
तुम्हाला माहिती है, मैं माझ्या गुरुंकडे 1 वर्ष स्वतःला सरेंडर केलं. कितना का 1 साल मैंने मेरे गुरु के पूरी तरह ऐसा उनके पास में रहा. सुबह 7 बजे जाता था, 10 बजे घर पे जाता था. हम लोग 8 विद्यार्थी थे उनके पास. 7 विद्यार्थी पहले ही 2 महीने में गायब हो गए. खाली मैं अकेला था, वो 11 महीना गुरु के साथ रहा. लेकिन क्या करता था, सिर्फ उनके पास ऐसा बैठता था जाके. वो दिन भर जो भी कहते थे वो नोट करता था. सुनने की शक्ति बढ़ाई मैंने. मुझे गुरु जी ने एक ही बोला, 1 साल में ज्यादा बात करने का नहीं. तुझे भगवान ने क्या ज्यादा दिया है, तेरे को बड़बड़ करने का है ना. 1 साल के बाद बड़बड़ कर, वो तेरा वही काम है फिर बड़बड़ करने का. लेकिन अभी बड़बड़ नहीं करनी, क्योंकि जब हम सुनते हैं ना तब हम सीखते हैं, तब हम समझते हैं हर बात को, हर इंसान को. क्योंकि हर एक इंसान एक उसका जगत है. प्रत्येक व्यक्ति से स्वतःचा जग है. ओके. उसके बाद में अगर आपके घर में कोई आता है या आप किसी के घर में जाते हो और उधर अगर समझा आपको पानी का गिलास भी नहीं दिया, तो क्या आपको कैसे लगेगा? बुरा लगेगा ना. किसी के घर में हम रहे तो कम से कम पानी का गिलास तो आना चाहिए. चाय बाकी की बात. कोई लोग चाय पीने भी जाते, चलो अभी इधर चाय उधर चाय मिलेगा, वो अलग बात है. लेकिन मार्केटिंग में वो एक प्लस पॉइंट है, क्योंकि आपका 2-3 अगर कॉल रहेगा तो आपको बाहर कुछ ऑर्डरिंग करने की जरूरत नहीं है. आप किसी के घर पे जाओगे तो कुछ ना कुछ तो मिलता ही है. अपना बिजनेस अच्छा है, ऑफिस लेने की जरूरत नहीं. मेरा कहने का मतलब ये है कि अगर आप दूसरे का सम्मान करोगे तो आपको सम्मान मिलेगा. अगर आप किसी के घर पे जाते हो, वो जब आपको कुछ बता रहा है, आप उसको हाँ अच्छा उसका सम्मान करो. आप दूसरे को इम्पोर्टेंस दे दो, उसको महत्व दे दो, क्योंकि उसकी भी खुद की जिंदगी है. ये जरूरी नहीं कि आप बहुत बड़े अमीर हो, आपके पास बहुत बड़ा पैसा है, बड़े गाड़ी लेके गए, लेकिन कल आपकी दौलत निकल के जा सकती है और शायद उस आदमी के पास बहुत दौलत आ सकती है. तो हमें हमेशा दूसरों का क्या करना चाहिए, सम्मान करना चाहिए, उनको महत्व देना चाहिए. तो चौथा काम कौन सा है? गिव इम्पोर्टेंस. और एक हमारे में बहुत बड़ी आदत रहती है. क्या आदत रहती है? हम ज्यादा क्या करते हैं, झगड़ा. जब भी झगड़े का मौका आता है ना, हमारे अंदर 36,000 हत्तींचं बळ येतं आणि आपण पूर्ण ताकद लावून काय करतो, भांडायला. हम जब भी किधर मिलते हैं किसी के साथ में, तो वो ऐसा बोलेगा ना तो हम उल्टा बोलेंगे, अरे नहीं ऐसा नहीं हो सकता. तो ये आदत हमारे मार्केटिंग वालों के लिए घातक है. आप जब भी किसी नए व्यक्ति को मिलते हो, फिर वो आपका क्लाइंट हो नहीं तो बिजनेस एसोसिएट हो, आपको हमेशा उसके ओपिनियन का सम्मान करना चाहिए. देखो ओपिनियन जो होता है ना, वो सबके लिए. क्या क्या बताया पहले, क्या मैंने बताया, हमेशा दूसरे का कौतुक करा, दूसरे को प्रोत्साहित करो, हमेशा उसको बोलो ये तुम कर सकते हो, यू कैन डू इट. अगर धीरूभाई अंबानी ने किया, विलियम गेट्स ने किया, तो हम क्यों नहीं कर सकते? विलियम गेट्स कितना बड़ा था, 8वीं कक्षा में उसको स्कूल से निकाल दिया था, लेकिन आज वो पूरा वर्ल्ड का 1 नंबर का अमीर आदमी है. ये गुड लिस्नर. हमेशा सुनो, पहिला बडबड नाही करणे. हा पट्टा ते लावून टाकायचे. तो पुन्हा कशाला उभा येते ना, आमच्या सरांनी सांगितलं म्हणून मी ते चिकटपट्टीत घेऊन ठेवते. आता बोल काय, आणि तो बोलला ना, बाबा आता माझं झालं, किती चांगला कशाला आलेला. मग बघा माणूस कसा ऐकायला तयार होतो. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही नवीन व्यक्तीकडे गेलात ना, त्याचं पूर्ण ऐकून घ्या. जेव्हा तो पूर्ण खाली होणार ना, तो लगेच तुम्हाला म्हणणार कोण नाही म्हणणार कसं झालेलं, मग तो तयार झाला. आपण आपलं ती तलवार घेऊनच, मला इतर जणांनी सांगितलंय मार्केटिंग करायचं, हा चालला याचं पण ऐकणार आहे. तुम्हाला बसले का, या बाबा येत ऐकायला. ओके. बाद में ये इम्पोर्टेंट, दूसरों का सम्मान करना जरूरी है, दूसरों को महत्व देना जरूरी है. और झगड़ालू वृत्ति से दूर रहो, वाद टाळा. और छठवा है स्माइल फ्रॉम द
मतलब काय करायचं काय करायचं का चेहऱ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही जर बघाल तर जिथे जिथे स्माइलिंग फेसेस असतात तिथे तिथे त्या लोकांना राहायला काय खरं नाही काय स्माइलिंग असं म्हणजे वेगळा प्रकार नाही करायचा स्माइलिंग बघा तुम्ही जिथे पण ना हसरी लोक असतात ना त्यांच्यावर लोक राहतात मार्केटिंग मध्ये अपन क्लाइंट कडे जाणार आहोत क्लाइंट के पास जाने वाले कस्टमर के साथ जाने वाले हमारी टीम के साथ में हमें काम करना है तो अगर रोज टीम में आप जाओगे ऐसा सीरियस चेहरा लेके तो वो आपके लोग क्या बोलेंगे आला आता डोकं खाणार तो चेहरा 12 वाजलेले उसके चेहरे कोणाचे असतात माहिती आहे का तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांचा डायजेशनचा प्रॉब्लेम असतो ना त्यांचे चेहरे आपल्याला स्माइल नाही जायचं याच्यामध्ये स्माइल तसेच ते खायचं हलका आहार घ्यायचा व्यवस्थित आज बघा आपल्याला पोट नाही काय हे काय होणारच ना पुसकेचे योगा करा प्राणायाम करा मेडिटेशन करा मेडिटेशन तुम्ही सकाळी उठून करू शकता योगा करू शकता प्राणायाम करू शकता कपालभाती करू शकता अनुलोम विलोम करू शकता देयर आर सो मेनी थिंग्स साधी सूर्यनमस्कार जरी 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही योगामध्ये घातले तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सो हमेशा स्माइलिंग